मनसैनिक आणि पोलिसांमधला वाद हा यावेळेला झाला। कोपरखैरणे येथे शाखेच्या उद्घाटनासाठी अमित ठाकरे आले असता त्यांना महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ मनसैनिकांच्या मदतीने पोलिसांच्या डोळ्या देखत पुतळ्याचं अनावरण केलं। या कृत्यासाठी माझ्यावर कारवाई होत असेल तर ही माझ्या आयुष्यातली पहिली केस होणार आहे, मात्र वेळ आली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेऊ असा पवित्रा अमित ठाकरेंनी घेतला। आणि कोपरखैरण्याला शाखा उद्घाटनासाठी आलेलो आणि मला कळलं की महाराजांचा असा पुतळा 4 महिन्यापासून धूळ खात बसलाय, जो लोकांसाठी, लोकांच्या आंदोलनामुळे, लोकांच्या मागणीमुळे जो झाला आहे। पण मला वाटतं की सरकारमधनं कुठच्याही मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाली त्यांचं अनावरण करण्यासाठी। मला आज कळलं की असा एक कपडा बांधून महाराजांना ठेवलं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी तो एक हे घेतलं की आम्हाला असे बघायचे नाहीत महाराज, आणि मला वाटतं नवी मुंबईला पण नाही बघायचे। तर नवी मुंबई आणि सगळ्यांच्या दर्शनासाठी मला वाटतं महाराज आता तुमच्या समोर आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।